कायम तिने स्तनपान करायचं आहे. म्हणजे ती जर एका लावलं तर दुसऱ्या स्तनावर पूर्ण पाजलं जायचं बाळाला एका आणि मग दुसऱ्या स्तनावर दुसऱ्या आणि दुसऱ्या वेळेस हा घ्यायचा आणि तिकडचं म्हणजे त्याने तिने दोघं बाळांना एकाच व्यवस्थित पाजायचं आहे. पण असं होतंय की 2 बाळांना स्तनपान पुरत नाही. पण तशा वेळेस सुद्धा तिने कुठलीही घुट्टी किंवा बाहेरचं दूध बाळांना द्यायचं नाहीये किंवा पावडर द्यायचं नाही. तिने अंगावरचंच पाजायचंय. त्यावेळी तिचं जेवण वाढवायचंय. त्याच्यामध्ये आणि त्या बाळांना दूध द्यायचं. आणि महिलांनी काही विशेष काळजी घेतली पाहिजे का की हा दूध व्यवस्थित येत राहावं दूध 6 महिने किंवा वर्षभर तरी व्यवस्थित येत राहावं. हाल घेणार व्यायाम हे सगळं आहेच. मानसिक शांतता पण असलीच पाहिजे. पण तुम्ही एक डॉक्टर म्हणून काय सांगता? पौष्टिक जेवण खूप महत्वाचं आहे आईसाठी. आईने व्यवस्थित आहार घेतला आणि कॅल्शियम आणि आयर्नच्या गोळ्या घेतल्या तर तिचं दूध कायमस्वरूपी व्यवस्थित राहते 6 महिने. कुठल्याही